तिकडे मी जायचं नाही, सरळ जायचं. परत एक फाटा फक्त पाठवा माझ्याकडे, तिकडे मी नको जायला, सरळ शेरी म्हणतात. थँक्यू. नमस्कार माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. सो मी सायली पवार घेऊन आले तुमच्यासाठी न्यू व्हिडिओ ऑन आवर यूट्यूब चॅनल TNG द नथनी गर्ल. तर माझ्या आउटफिटने तुम्हाला कळतच असेल, हातात कॅमेरा आहे आणि इथे 4 व्हीलर, इथे 2 व्हीलर आहे. पण आज 4 व्हीलरने नाही तर आपल्या 2 व्हीलरने आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत. कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत, काय एक्सप्लोर करणार आहोत, हे सगळं ऑन दी वे मी सांगणार आहे. आता आम्हाला पटापट निघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की मला मध्ये कोणतरी बोललेलं की साताऱ्यामध्ये तुमच्या साईडला असं एक्सप्लोर करण्यासारखं काय आहे. तर मेरे दोस्त, जस्ट वेट अँड वॉच. त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग एंड पर्यंत बघायला लागणार आहे. गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरलं, म्हणजे तिला खायला प्यायला वगैरे सगळं घातलंय, कारण तेवढा लांबचा प्रवास करायचा तर तिची पण काळजी घ्यायला पाहिजे. आणि आज आपल्यासोबत आहे साहिल पवार. आणि आता आपण आहोत म्हणजे पारगाव खंडाळ्याच्याच आपण पेट्रोल स्टेशनवर आहे. आय नो मी खूप फनी दिसते, पण ठीक आहे, तुम्हाला बेअर करावं लागेल आणि बिकॉज दिस इज नीडेड. सातारा एक्सप्लोर करणार आहोत आणि अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे कोणीच गेलं नाही आहे. आतापर्यंत आपण साताऱ्यामध्ये ठराविक गडकिल्ले बघितलेत किंवा ठराविक गोष्टी लोकांना माहिती आहे, ठराविक ठिकाण. पण आज आम्ही जिथे जाणार आहे तिथे बरेच जणांना माहिती नाही आहे ते काय कुठे आहे. तर आम्ही ते सगळे आज एक्सप्लोर करणार आहोत. सध्या तरी वाजले आहेत 10-10:30 वाजलेत आणि आम्ही आता भुईंसला आहोत, एक्सप्रेसवेला आहोत. इथे बोट दिसला आम्हाला, सो आम्ही दोघे फोटोसाठी थांबलो. तर चला टाइम वेस्ट न करता आपण लगेच इथून निघूया. आधी इथे एक पहिला टोल लागतो. या गावचे रस्ते खूप बेकार आहेत, लिटरली दगडी आहेत रस्त्यांवर, खड्डे खूप. तिकडे मी जायचं नाही, सरळ जायचं. परत एक फाटा फक्त पाठवा माझ्याकडे, तिकडे मी नको जायला, सरळ शेरी म्हणतात. थँक्यू. आपण फायनली पोहोचलोय बारामोट्याची विहीर. रस्त्याच्या एकदम मधोमध. आता आपण आतमध्ये एंट्री करतोय.
इथे आम्ही पोहोचलेलो आहे बारामोट्याची वेल. ॲक्च्युली वरती फोटोशूट चालू आहे, प्री वेडिंग शूट दोन काहीतरी शूट चालू आहे. म्हणजे लोक हिस्टॉरिकल प्लेस पण नाही सोडत फोटोशूटसाठी. ह्याच्या खालीसुद्धा स्पेस आहे. म्हणजे आय डोंट नो कॅमेरा किती जस्टिस करणार आहे, पण इथे अजून खाली शिड्या आहेत, खाली गेल्यासुद्धा स्पेस आहे. पण जसं मी म्हटलं की पुण्याला पाऊस झाला, तसे ह्या ठिकाणी 2 दिवसामध्ये खूप पाऊस झाला आहे या साईडला, त्याच्यामुळे पाणी वरती आलं आणि इथपर्यंत हे भरलं आहे. अदरवाईज खालीसुद्धा स्पेस आहे. ही आहे बारामतीची विहीर. खाली सगळीकडे पाणी आहे, या साईडला सगळ्या मोटर आहे. खूप मस्त वाटते इथे, खूप शांत आहे, खूप छान आहे. पण एक गोष्ट जी मला नाही आवडली ते म्हणजे इथे मागे जे आहे ते सगळीकडे हार्ट्स काय ना काय काढून ठेवले, सगळीकडे गिरवून ठेवले. का? हिस्टॉरिकल प्लेस आहे, इथे लोक येणार, बघणार, काहीतरी शिकणार. तर लहान मुलं जर इथे आले शिकायला तर हे सगळं जाणार आहे का शिकून? अजिबात खूप मला नाही आवडलं. इथे आलं हे सगळं मी बघितलं. नाहीतर खूप सुंदर आकृती आहे, खूप सुंदर जागा आहे ही. आम्ही आता फोटोज काढले, खूप छान येतात फोटोज. पण जो बॅकग्राऊंड हे जे सगळं आहे ते नका करू प्लीज. थोडंसं नॉलेज म्हणून मला जितपत माहिती तितकं मी सांगते की ही जी जागा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे अराउंड 1641 ही बांधली गेली आणि ही काळा दगडांची बनलेली आहे. आणि ह्याला 5 वर्ष झाले बनवायला. विरुबाई यांनी ही जागा बनवली आहे. इथे जवळपास 300-400 आंब्याचे झाडं होते, तर तिथे पाणी पुरवण्यासाठी ही बारामोट्यांची विहीर बांधली गेली आहे. तुम्ही इथे जर आलात ह्या प्लेसवर साताऱ्याला तर इथे नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर अशी जागा आहे, आतमध्ये खूप सुंदर आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही इथे नक्की या. आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हाला जितकं नॉलेज, जितकं व्ह्यू बघता येईल तितका मी ट्राय केलं आहे. होपसो तुम्हाला आवडलं असेल. इथपर्यंत व्हिडिओ कशी वाटली, आवडले नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि जसं मी नेहमी म्हणते की जेवढे पण सातारकर आहेत त्यांनी # आम्ही सातारकर म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगा.